छत्रपती श्री संभाजी राजे प्रवेशद्वार कवी कलश यांची समाधी होती आणि इथे महाराजांची समाधी। आणि इथे जे आहे मध्ये छावा पिक्चर बघितला आणि त्याची पूर्ण सगळं ते दृश्य आठवले। हॅलो गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल ट्रॅव्हल विथ राणे। आय होप यू आर डुईंग वेल। सो आजचा व्लॉग आपला मराठीत असणार आहे, कारण आपण आज जात आहोत एका अशा राईडला जी की माझी खूप इच्छा होती तिथे जायची कधीपासूनची, बट आता ती इच्छा एकदम अजून बोलतात ना अशी एकदम बाहेर येते की आज जायचंच आहे। सो आज मला सुट्टी मिळाली आणि आज आपण त्या राईडला जात आहोत। सो तुम्ही पण माझ्यासोबत या त्या राईडला आणि हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, नक्कीच चांगला व्हिडिओ बनेल हा। सो जसं की तुम्ही टायटल आणि थंबनेल बघितलाच असेल की आज आपण कुठली राईड करत आहोत। सो आज आपण जात आहोत तुळापूरला, जे की आहे पुण्यामध्ये। तिथे आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी, जे की इथून माझ्या घरापासून ते तुळापूर आहे 165 किलोमीटर, म्हणजे 165 किलोमीटर्स सिंगल वे। सो आता आपण निघत आहोत फटाफट। रेडी तर आपण झालो आहोत, फक्त जॅकेट घालायचं आहे आणि बाईक वॉर्म करायची आणि निघायचे आहे। सो आता आपण काही लेट न करता लगेच निघूया, कारण माझी तर उत्सुकता एवढी वाढली आहे ना तिथे जायची, तिथे पोहोचण्याची, तिथे ती समाधी बघण्याची। तर तुम्हाला तर माहितीच आहे की महाराष्ट्र काय पूर्ण भारतभरात आपल्या चर्चा चालू आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पिक्चरची, जी की आहे छावा। सगळ्यांनी तुम्ही पाहिलाच असेल, खूप सुंदर असा पिक्चर आहे तो। सो आता आपण तिथे जाऊया, समाधीला भेट देऊया, महाराजांना भेट देऊया। माझी खूप इच्छा होती तिथे जाण्याची। माझे काही मित्र ना आधी बोलायचे पण की आपण तुळापूरला जाऊया, बट तो कधी राईड झालीच नाही, तो कधी प्लॅन झालाच नाही। तो आज तो योग आलाय आणि आपण आज निघत आहोत त्या राईडसाठी। सो तुम्ही एंड पर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपण आता फटाफट निघूया आणि बाईकवर भेटू। चला गाईज, झाली बाईक आपली वॉर्म झाली, आता आपण निघायला रेडी। गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हरे राम हरे कृष्ण, छत्रपती संभाजी महाराज की जय। बापरे गाईज, काय गरम होत आहे यार। मार्च अजून नीट चालू पण नाही झाला की गरमी आली, आणि अशी गरमी आली ना जशी आपली हीट वेव्ह असतात ना तशी। बापरे, जबरदस्त गरमी आली, लिटरली अशी ना हालत खराब होत्या गरमीने। 2 मिनटं मी फक्त जॅकेट घातलं आणि बाईक पुसली तर बापरे एवढं गरम झालं ना काय सांगू तुम्हाला। सो आता सकाळचे 5:58 झाले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 6 वाजलेत। आणि आता तरी मला असं वाटत नाही की पेट्रोल भरावं, कारण अजून 280चं रेंज दाखवतं आहे अजून। सो आपण थोडं नंतरच भरू किंवा मग रिटर्न येताना भरू, बघू जसं होईल तसं। आता तर गरज नाही आहे। सो गाईज, आता आपण हा ब्रिज घेणार आहोत आणि टुवर्ड्स पनवेल जाणार आहोत, कारण आपल्याला पुण्याला जायचं आहे। सो मग आपल्याला लोणावळा करून जावं लागेल, मग त्यासाठी आपल्याला पहिलं पनवेलला जावं लागेल। सो मला आता असं वाटतं ना, जेवढं लवकर आपल्याला पोचायला मिळेल ना तेवढं लवकर पोचलं पाहिजे, कारण नंतर जे ऊन येणार ना, बापरे आत्ताच एवढं गरम होत आहे तर नंतर तर हालत खराब होऊन जाणार। हे का डायव्हर्जन सकाळी कुठून कसं डायव्हर्जन आहे रे बाबा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आता मस्त फ्रेश वाटलं। आज जरा जास्तच ट्रॅफिक आहे या रोडला, काहीतरीच आहे। हे बघा ना, सगळे ट्रक वगैरे किती हळू चाललेत आणि ट्रॅफिक करून ठेवलंय। एका लाईनीत चालवाल तर काय प्रॉब्लेम होणार आहे, एक इथे तर एक मध्ये तर एक त्या लेनला, त्यामुळे कसं पूर्ण ट्रॅफिक होऊन जातं। सो गाईज, आता थोडा उजेड होत चाललाय, सनराईज होत आहे, कसं पिवळं झालंय, मस्त वाटतं ना, सुपर। गाईज, आता आपण निघालो आहोत, म्हणजे कळंबोली फाट्यावर पोचलो आहोत आणि आता इथून आपल्याला आता सरळ जायचं आहे। हा बघा, मूर्ख माणसं असतात यार, मूर्ख खरोखर। मला तरी वाटतं ना यांना अक्कल काडीची पण नसते। कुठून कसा जाऊन त्यांनी सिग्नल तोडून निघून पण गेला तो। मी मिररमधून बघितलं मित्रांनो, हा रोड आहे ना एक डेंजर रोड आहे। म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, तुम्ही तुमच्यावर कंट्रोल ठेवता आला पाहिजे। जर तुम्हाला कंट्रोल नसेल आणि असा तुम्हाला ओपन रोड मिळाला आणि तुमच्या हातात 390 असेल तर मग काय सांगू शकत नाही भाऊ। पण मला माझ्यावर कंट्रोल आहे, म्हणून बघा मी वर नाही जात याच्या, मस्त आरामात जायचं, आरामात यायचं, आपल्या महाराजांच्या पाया पडायचं। गाईज, मी तुम्हाला सांगतो, तुळापूरला जिथे आपण चाललो आहोत, जिथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे। सो तुम्ही छावा पिक्चर तर बघितलाच असाल, आणि नसाल बघितलात तर मी तुम्हाला सांगतो, जिकडे संभाजी महाराजांना पकडून नेलेलं आणि तिथे त्यांच्यावर 40 दिवस, जाऊ द्या बोलवत पण नाही यार, जिथे त्यांना पकडून ठेवलेलं महाराजांना आणि 40 दिवस त्यांना टॉर्चर केलेलं, म्हणजे जाऊ द्या, तिथे आपण आज जात आहोत। बोलता पण आलं नाही गाईस, म्हणजे खरं सांगतो, जर तुम्ही तो छावा पिक्चर बघितला नसाल ना, सो एकदा बघा तुम्ही, भले तुम्ही थिएटरमध्ये बघा, नाहीतर मग तुमच्या मोबाईलवर बघा, नाहीतर PCवर बघा, कशावर पण बघा, पण तो मूवी बघा एकदा। सो आता आपण जात आहोत तिथे आणि आपण दर्शन घेणार आहोत महाराजांच्या समाधीचं।
खूप चांगलं वाटतंय महाराजांकडे चाललो आहे तर, म्हणजे लिटरली तिकडे आपले छत्रपती संभाजी महाराज होते आणि आपण त्याच ठिकाणी जात आहोत. खूप इच्छा होती, खूप अगोदरपासून जायचं होतं बट प्लॅन होत नव्हता. सो आज झाला आहे, आज तो योग आला आहे. सो आज आपण निघालो आहे आणि चाललो आहे. खूप चांगलं. हे सगळं पनवेल आहे, पनवेल. हां, जसं पनवेल आपण एंटर करतो ना आणि हा जो ब्रिज दिसतो ना किती मस्त वाटतं ना. आणि इकडे खाली रेल्वे ट्रॅक, असं वाटतं ना मी गावी निघून जातोय कोकणात. मस्त जाणार आहे लवकरच. हे बघा, गोवा 556, पुणे 117. तुम्हाला माहिती आहे काय, जेव्हा आपण गावी जातो ना आणि तो मातीचा सुगंध येतो ना, तो सुगंध मला आता येतोय आणि काय मस्त वाटतंय. आयुष्य खरोखर खूप सुंदर आहे, खूप सुंदर. तुमच्या दाराशी हाय शिमगा. मस्त. आता शिमग्याचा सण चालू आहे आपल्या कोकणात आणि सर्वजण शिमग्यासाठी निघाले आहेत. जसं की सुट्टी लागोपाठ आली आहे, गुरुवार शुक्रवार. फक्त एक शनिवारी काहीतरी बहाणा बनवायचा, म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. आहा, काय सुट्टीच सुट्टी आहे कोकणात. फुल एन्जॉयमेंट शिमग्यासाठी, होळीसाठी. मस्त. मी पण विचार केलेला पण नंतर बोललो नको, सारखी सुट्टी घेतली तर मग मला कायमची सुट्टी घ्यावी लागेल. सो आपण एप्रिल मे मध्ये सुट्टी टाकणार आहोत गावी जाताना. सो गाईज प्लीज यावेळी ना तुम्ही मला सजेस्ट करा की मी कोकणात गेल्यावर कुठे कुठे फिरलं पाहिजे, कारण मोस्ट ऑफ जागा तर मी फिरलोच आहे. सो तुम्ही मला सजेस्ट करा की मी कुठे गेलो पाहिजे आणि तुम्हाला काय बघायला आवडेल, कमेंटमध्ये नक्की कळवा. हो, इथे काय स्पीड कॅम्प नाही ना, ॲक्सिडेंट. बापरे, पोलिसाच्या गाडीचं आत्ताच झालं आहे वाटतं. मी बोललो अशी काय गाडी लावून उभ्या, मला वाटलं स्पीड कॅम्प आहे. गाईज का मस्त वाटतं ना हे बघा, हे धुकं. हां, मी बोलतो ना तुम्हाला सारखं की सकाळी राईड करण्याची हीच एक मजा असते. रोड्स खाली आणि अशी धुकं असतात पूर्ण सगळीकडे, किती मस्त वाटतात ना. अरे मित्रांनो, तुम्हाला सांगायचंच विसरलो की माझ्यासोबत आज कोण आहे. सो माझ्यासोबत आज मी आणि मीच आहे. आज सोलो राईड आहे, कोणी नाही, सगळे ऑफिसला गेलेत. मला सुट्टी आहे तर मी निघालो. हां, हे बघा मस्त वाटतं ना, एकदम झकास. बाय. बाप रे दादा, ठीक आहे. हां ठीक आहे ना, तू बघितलं तुला एकदम. हां, ओलं होतं, तेच म्हणूनच मी बोललो ना. नशीब खूप जास्त तू असा हे झाला. ठीक आहे, 2 मिनटं थांब, काय घाई नाही आपल्याला. पाणी बिणी देऊ का? आरामात जा दादा. गाईज रस्त्यावर ना पाणी होतं, पाणी नसणार, ऑइल असणार, कारण त्या दादाची गाडी एवढी अशी स्लिप झाली माहिती आहे. नशीब पडला नाही मित्रांनो. बापरे, मी बघितलं माझ्या डोळ्यांनी, मला कसं तरी वाटलं. आता नाश्ता कुठे करायचा हा प्रश्न पडला आहे. भूक तर लागली आहे पण मी विचार करतो लोणावळ्याच्या पुढेच करूया, म्हणजे खंडाळा घाट गेला ना की मग करू नाश्ता मस्त. बघू, जास्त भूक लागली तर मी इथेच कुठेतरी करेन. इकडे आपलं हॉटेल आहे कैलास सरोवर, पण आता मला एवढी तर भूक नाही लागली की मी आता जाऊन तिकडे नाश्ता करेन. हे बघ, हो, हे बघा गाईस, सूर्यदेव बघा काय सुंदर दिसत आहेत ना. हा यार, मुंबईच्या बाहेर आल्यावर सकाळ हे किती मस्त वाटते ना. आणि मुंबईत असल्यावर आपलं रोजचं ऑफिस असतं तेव्हा आपली सकाळच होते 9:30-10 वाजता. या अशा खाली रोडवर खेचायचं मन जरी केलं ना तरी मी नाही खेचत आहे, कारण निसर्गाची जी मजा घेत बाईक चालवायची असते ना यार, किती मस्त वाटतंय ना. महाराजांचं जिरेटोप. आता आय गेस आपण खोपोलीत आलो आहोत. गाईज वर इकडे वातावरण बघा कसं झालंय, जसं पावसाळ्यात होतं ना तसं झालंय. असं वाटतं पाऊस पडणार आहे. हे बघा, अरे बापरे, पण काय सुंदर वाटतं यार पूर्ण नजारा. वाव, अप्रतिम दृश्य, सुंदर, अतिसुंदर. शिंगरोबा मंदिर, मस्त कशा आजी बसल्यात सगळ्या. खंडाळा 6 किलोमीटर. ओके गाईज, काळे ढग बघा, काय खतरनाक वाटतात ना. बापरे, मला असं का वाटतं की पाऊस बिऊस काय बाबा, भरोसा नाही आजकाल पावसाचा, कधी पण येऊ शकतो. की रात्रभर झोपलोच नाही. 4:30चा अलार्म लावलेला, 3:50 पर्यंत जागाच होतो. आणि आता आपण लोणावळ्यात पोचलो आहोत. आता ना गाईज खूप सारे हॉटेल्स गेले बट अर्ध्याहून जास्त तर बंद होते. आणि बाकीचे मी बघतो ना ते इथे वडेवाले खूप आहेत. सकाळी कोण वडा खाईल. बघू गाईज, आता जिथे थांबू ना नाश्ता करायला तिथेच भेटू आता तुम्हाला डायरेक्ट. आता इथे आपण आपली बाईक लावली आहे
आणि इकडे एक हॉटेल आहे सायली प्युअर व्हेज, तिथे आलो आहे. आणि आता आपण नाश्ता वगैरे तर सगळं ऑर्डर केलं ऑलरेडी. आता जाऊन फक्त खायचं आहे. थोडी भूक लागलेली ना. हे बघा आपले पोहे, चहा आणि तरी दिली आहे. मी पहिल्यांदा पोह्यांवर तरी बघितली आहे. बघू आता टेस्ट करून कसं आहे. सो गाईज आता आपण ऑलरेडी पुण्यात आलो आहोत. एंट्री केली आहे. म्हणजे पुणे एंट्री करून आपण खूप वेळ झाला आहे. आणि मध्ये माझा गोप्रो हँग झालेला, मला माहीत नाही कशामुळे. सो आता आपण टेस्ट करूया. मग गोप्रो तरी मी मध्ये थांबलेलो, बॅटरी काढली, परत घातली, तरी काय चाले ना गोप्रो. तो खूप पुढे आलो आहे मी आता. म्हणजे ऑलमोस्ट पुण्याच्या आतमध्येच आलो आहे. टेस्टी आहे, चांगले पोहे चांगले आहेत. हां चहा पण सुंदर आहे. सुपअप आहे, टेस्टला सुपअप आहे. चहा पण आणि पोहे पण. आणि चहाचा कपची साईज बघा एवढीच किती कमी आहे. ठीक आहे आता फटाफट नाश्ता करूया आणि भेटूया. कारण मी याला एवढं गुगल मॅप्सवर, मला असं वाटतं ना गुगल मॅप्सवर मला भरोसाच नाही. एवढं फिरवलं ना मला गुगल मॅप्सने, बापरे. म्हणजे एकाच स्पॉटवर मला पूर्ण गोल राऊंड मारवलं. गुगल मॅप्सवर भरोसा ठेवायचा की नाही आता हेच प्रश्न पडतो आता. बाकी नाश्ता सुपअप आहे. सो गाईस झालं आता आपण निघालो आहे. आपला नाश्ता झाला आणि आता आपण भोसरीमध्ये, भोसरी प्रॉपर भोसरीमध्ये. म्हणजे मला माहीत नव्हतं, मी इकडे विचारलं की कुठे आपण एक्झॅक्टली. सर ते बोलले भोसरी. ठीक आहे बाई, नाश्ता केला. कारण कुठेच नाश्ता मिळत नव्हता. जेवढे पण हॉटेल्स वगैरे ना सगळे बंद, किंवा मग वडे आणि तेच मिळतंय. चला लेट्स कंटिन्यू द जर्नी. आता जरा खाल्ल्यावर जरा चांगलं वाटतंय. एवढा कंटाळा आलेला ना मला, खरोखर वैतागलेलो लिटरली. भूक लागलेली आणि त्यात नाश्ता मिळत नव्हता, कुठे हॉटेल मिळत नव्हतं. हैराण झालेलो. आता इथून अजून 1.5 ते 2 किलोमीटर आहे. मित्रांनो जसं असं जवळ येत आहे ना महाराज, एकदम कसं तरी वाटतंय. कसं तरी म्हणजे असं एकदम मस्त वाटतंय. असं वाटतं महाराजांच्या एकदम जवळ चाललो आहे. खूप चांगलं वाटतं मला. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी स्थळ, आपलं श्री क्षेत्र तुळापूर, लेफ्ट. आणि आता आपण पोहोचलो आहोत. माझ्या राजा र श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. छावा. तर मित्रांनो आपण आता पोहोचलो आहोत. इथे मी माझी बाईक लावली अशी. इथे पार्किंग पण खूप आहे, 4 व्हीलरसाठी पण आहे आणि 2 व्हीलरसाठी पण. इकडे खूप असं एकदम मोठी पार्किंग आहे इकडे मस्त. आणि हा बघा, हा आहे आपल्या प्रवेशद्वार, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजे प्रवेशद्वार, श्री क्षेत्र तुळापूर. सो आता आपण गाईज गाडी पार्क केली. आता जाऊया आपण आतमध्ये. सो हा का, थँक्यू. सो आता जाऊ मस्त आतमध्ये. आणि हे बघा मस्त आहे ना प्रवेशद्वार. आणि हे बघा महाराज. हा हा हा. सो आता इथून आतमध्ये जाऊ आपण मस्त. सो गाईज जसं इथून आत याल तुम्ही, तसं इथे तुम्हाला चप्पल वगैरे ठेवायला चांगला असा स्टँड बनवला आहे. मी तरी सांगेन तुम्हाला की स्टँडमध्येच ठेवा, इथे तिथे कुठे ठेवू नका. सो मित्रांनो हे बघा, इथे जे आहे ना, जस्ट असं इथून आतमध्ये आलो की इथेच एक असं काका बसलेत, जे आपल्याला चंद्रकोर वगैरे असे लावून देतात. हे बघा हे टीका. आणि हे ह्या सगळ्यांची नावं आहेत ना, हे बघा इथे लिहिली आहेत. हे बघा, छत्रपती शिवाजी राजे चंद्रकोर, राजमाता जिजाऊ चंद्रकोर, छत्रपती शंभूराजे त्रिपुंड. हे सगळं ना इकडे जेवढे पण त्यांचे जे चंद्रकोर वगैरे आहेत ना, त्यांची नावं इथे लिहिलेली आहेत. आणि या काकांना लक्षात ठेवा, तुम्ही इथे याल ना तर नक्की यांच्याकडून हे चंद्रकोर लावून घ्या. हे शंभूराजांचा चंद्रकोर आहे. शंभूराजे त्रिपुंड. सुंदर सुंदर. ओम आहे, आई भवानीचा ओम. हां हां, सुंदर सुंदर. सो गाईज तुम्ही ते याल तर नक्की यांच्याकडून चंद्रकोर लावून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं चंद्रकोर सुंदर आहे, मस्तच. आता मी नाही लावत आहे कारण मी आता हेल्मेट घालणार तर ते पुसलं जाणार, मग ते चांगलं नाही वाटणार. म्हणून त्यापेक्षा तुम्ही याल तर लावून घ्या. धन्यवाद काका. चला जाऊ आता आतमध्ये. काय सुंदर असं जागा आहे ही बघा. हाय हाय हाय, मस्त वाटतं ना एकदम. असं झाडांच्या सावलीमुळे एवढा थंडावा वाटतो ना गाईस, काय सांगू तुम्हाला. सुंदर वाटतं इथे येऊन. म्हणजे ती एनर्जी असते ना, ती वाईब महाराजांची. कवी कलश यांची समाधी, छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश. ही बघा, ही जी आहे ही कवी कलश होते ना, त्यांची समाधी आहे ही. सो गाईज इथे कवी कलश यांची समाधी आहे. आणि बघा इथे आपल्या महाराजांची समाधी. चला बघून येऊ मग आतमध्ये. धर्मवीर बलिदान मास, ज्यांच्यामुळे खातोय सुखाचा घास, पाळूया त्यांचा बलिदान मास. हे बघा, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी.
सो गाईस जस्ट आता दर्शन घेऊन बाहेर आलो. खूप वाईट वाटलं बघून. माहीत ना मला, बट तो पूर्ण छावा पिक्चर बघितला आणि त्याची पूर्ण असं सगळं ते दृश्य आठवले. त्यात पण पूर्ण नाही दाखवलं, फक्त 3 दिवस दाखवले. विचार करा 40 दिवस महाराजांवर हे सगळं होत होतं. काय बोलू आता, निशब्द आहे मी. आणि ते येऊन एक वेगळंच असं बोलतो ना आपण, असं वाटतं महाराज आहेत असं वाटलं. आणि हे बघा इथे नदी आहे, नदी. सो गाईज इथून आपण आता आतमध्ये आलो. इकडे कवी कलश यांची समाधी होती आणि इथे महाराजांची समाधी. आणि इथे जे आहे मध्ये, इथे पण आता आतमध्ये जाऊया. श्री संगमेश्वर मंदिर. चला आत जाऊया. हो काय मंदिर आहे यार आतून. इथून महादेवांचं दर्शन झालं. इथे गणपती बाप्पा. काय सुंदर मूर्ती आहे ना. बघा इथे एक छोटंसं मंदिर आहे. श्री वीर गणपती. काय सुंदर आहे ना गणपती बाप्पा. हां हां हां. सो काय आता इथून बाहेर आलो आणि आता जाऊ या साईडला. इथे पण आपण येताना बघितलेलं महाराजांची एक मूर्ती आहे. सो आता इथे पण जाऊ आपण. हे बघा काय सुंदर मूर्ती आहे ना. आता आपलं दर्शन तर झालं आहे आणि आता आपण निघतोय परत घरी जायला. चांगलं वाटलं येऊन बघून महाराजांची समाधी. माझं मन समाधान झालं की बाबा मी महाराज नाही तर समाधी तरी बघितली त्यांची. थोडं वाईट वाटलं बट ठीक आहे, आता काय करणार ना, त्यांच्यामुळेच आज आपण आहोत. आणि हे बघा शंभूराजे. अंगावर काटा आला. शंभूराजे नाव ऐकूनच. मी आता आतमध्ये जाऊन आलो आणि मी बघितलं सध्या तरी खूप आता गर्दी आहे. लोकांचं येणं जाणं आलं आहे. चांगलं वाटलं की लोकांचा पिक्चर बघून तरी येत आहेत, कारण कोणालाच माहीत नव्हतं. खरं सांगू शंभूराजांबद्दल कोणालाच काही माहीत नव्हतं. सो निदान त्या छावा पिक्चरमुळे तरी इकडे लोक यायला लागली. सो मी थँक्यू बोलेन लक्ष्मण उतेकर सरांना, जी त्यांनी तो पिक्चर बनवला आणि त्याच्यामुळे लोकांपर्यंत तो पोहोचवला आणि लोकांना कळलं की आपले छत्रपती संभाजी महाराज काय होते. शेवटी आपण दैवत येते आपले आणि त्यांना आपण असं बघितलं, त्यांची समाधी. वाटलं वाईट, ठीक आहे काय बोलणार आहे ना. निदान पिक्चर बघून तरी येतात ना. का आधी होती एवढी गर्दी यायची? आधी नाही ना, आता पिक्चर पासूनच यायला लागेल. चला गाईज आता निघूया इथून, जाऊया घरी. हो गाईज जसं तुम्ही इथे याल तिथून इथेच तुमच्यासाठी ते स्वच्छतागृहसुद्धा आहे. इथे पुरुषांसाठी आहे आणि मागच्या साईडला लेडीजसाठी आहे. सो तुम्ही नक्की याचा वापर करा, पण तुमच्या रिस्कवर. आता फटाफट निघू. तुमच्या रिस्कवर का बोललो, कारण स्वच्छतागृह स्वच्छ नाही आहे म्हणून बोललो. तुम्हाला जमत असेल तर जावा, नाही तर नका जाऊ. सो गाईज झालं आपलं दर्शन आणि आता आपण निघतो आहोत इथून. सो काही फोटोज आणि स्टोरीज मी अपलोड केल्या. स्टोरीज तर तुम्हाला दिसणार नाही बट फोटोज नक्की दिसतील इंस्टाग्रामवर. ही बघा ही लिंक येते माझ्या इंस्टाग्रामची. सो तिथेही जाऊन तुम्ही फॉलो करा. सो गाईज 11-10 पर्यंत आपलं सगळं दर्शन वगैरे झालं आणि आता आपण निघालो परत घरी. सांगतो गाईज एवढं मस्त वाटलं ना इकडे येऊन. असं वाटलं महाराजांना भेटायला आलो इथे. आणि मी तुम्हाला सांगतो गाईज, मी इथे आल्यापासून आहे ना माझ्या डोक्यात एकच गाणं आहे, ते तुम्ही ऐकलं असाल, माझ्या राजा र. मी लावलेलं पण मगाशी, पण मी तुम्हाला ऐकवू शकलो नाही कारण मग मला कॉपीराईटचा इश्यू आहे ना म्हणून. पण ते गाणं एक वेगळीच शक्ती आहे, शक्ती. माझ्या राजा र. जर तुम्ही म्हणजे ते कोणालाही असं गाणं ते समजणार नाही, पण जो सच्चा शिवभक्त असतो ना, सच्चा, त्याला त्या गाण्याचा एक एक शब्द हिट होणार, एक एक शब्द. एवढं सुंदर गाणं आहे ते.
शोधू कुठं कसर. तुम्ही जर ऐकलं नसाल हे गाणं तर तुम्ही नक्की ऐका, माझ्या राजा र, तुम्हाला आवडेल 100%. पण गाईज खरं जर तुम्ही जर छावा पिक्चर बघून जर इथे येत असाल ना तर तुमचे डोळे नक्कीच पाणावणार, नक्कीच. कारण छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आपल्या इतिहासात म्हणजे आपल्याला शाळेपासून किंवा नंतर पूर्ण आयुष्यात आपल्या महाराजांबद्दल आपल्याला शिकवलं नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच शिकवलं, ते पण फक्त 4थीच्या पुस्तकात होतं, त्याच्यानंतर कधीच नाही आलं. आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तर काहीच नाही आहे. सो जे काय ते आता आपलं पिक्चरच आहे. सो तुम्ही ते बघून या पिक्चर, तुम्हाला नक्की कळेल. बाकी तर मी कायच सांगू तुम्हाला, तुम्ही इकडे येऊन एकदा अनुभवा ती गोष्ट जे मी तुम्हाला बोलतोय. जे तुम्हाला असं वाटतंय की मी माझा आवाज असा थोडा खालवला आहे किंवा असा थोडा नरम हो झाला असं थोडं बोलतो ना आपण, तसं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकदा या इकडे महाराजांच्या समाधीला नक्की भेट द्या. तुम्हाला कसं वाटेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही आला असाल इथे तरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. कुठल्या तरी सिटीत आलो आता आपण, बाहेर आलो. काय आहे या जागेचं नाव? आळंदीला आलो वाटतं परत. आळंदी नाही, चरचोली फाटा असं काहीतरी होतं. चरचोळी फाटा होता वाटतं. हा म्हणजे हा आहे. इथून राईट घ्यायचं आहे, राईट. काहीतरी तपकीर रोड बोलली ती गुगल माता. भाई साहब चला, चल अलंकापुरम रोड. ओके गाईज खरं सांगू मला इकडचं काही माहीत नाही आहे आणि मॅप्स लावलेत तर मॅप्सच्या भरोसे मी चाललो इकडे. तर कुठल्या तरी अलंकापुरम रोडवर आणलं आहे. बरोबर तर जातो असं मला वाटतंय पण काय माहीत. बघू आता कुठे जेवायला बसूया. आता वाजलेत 11:30. अजून तरी भूक नाही लागली कारण मगाशी नाश्ता केला ना तो असं एकदम पोट भरून नाश्ता केला. सो आता बघू. बापरे कुठल्या रोडवर आणलं आहे? मगाशी मी आलेलो की ना मलाच आठवत नाही यार. सध्या ना गाईज मी विसरायला लागलो आहे. रोहित शर्मा झालो आहे मी. रोहित शर्मा सगळ्या गोष्टी विसरतो 5-5 मिनिटाला. गाईज इथे आता सिग्नलला थांबलो आहे. एवढं खतरनाक ऊन आहे ना इथे. आता टेम्परेचर दाखवत नाही माझ्या इथे म्हणून, नाही तर खूप खतरनाक ऊन आहे. असे लिटरली असे चटके लागत आहेत. मला असं वाटतं मला सरळ जायचं आहे. सिटीमध्ये आल्यावर सिग्नल्स खूप मिळतात. नशीब हा तरी सुटलाय. ही बघ बाप रे. होय आपल्या भारताचा झेंडा बघा कसा फडकतोय. मगाशीच दाखवणार होतो पण मगाशी आपल्या गोप्रोला थंडी भरलेली सकाळी, तो हँग झालेला. काय सुंदर वाटतं ना. हा असं स्लो मोशनमध्ये असा फडकतोय, मस्त वाटतं. ही कुठली तरी कार टेस्ट होते. कुठली आहे बाबा? टाटाची वाटते मला तरी. कोल्हापूर, सातारा, पुणे लेफ्ट, मुंबई सरळ. कोल्हापूरला जाऊ काय? तिथूनच मग गगनबावड्यातून कोकणात. सो गाईज हा जो रोड आहे ना तो पुणे कोल्हापूर ओल्ड हायवे जो पुण्यातून घेऊन जातो. आपण जेव्हा येतो ना मुंबईवरून गावी जायला कोल्हापूर मार्गे तेव्हा इथून आपण असं जातो राईड घेऊन. पण मी असं सरळ गेलेलो मगाशी. सो आता पण सरळच घरी चाललो आहे. लोणावळा 28, मुंबई 128. हे असं दृश्य समोर आलं की समजायचं लोणावळा आलं. सुंदर वाटतं एकदम मस्त. गाईज मला कळत नाही पोरं त्यांच्या गर्लफ्रेंडला घेऊन किंवा बहिणी असेल काय माहीत नाही, त्यांना घेऊन बाईकवर फिरतायत. ते हेल्मेट घालत नाही पण गॉगल घालतायत. जीव गेला तरी चालेल, हिरो दिसला पाहिजे अशातली गत आहे वाटतं त्यांची. एक R15 वाला तर असा मधोमध उभा होता असा मागे त्याची गर्लफ्रेंड की बहीण होती माहीत नाही मला, पण स्वतः असा एकदम हिरोमध्ये बसलेला गॉगल बिगल घालून. काय बोलणार त्यांना. आता आपण पोहोचू खंडाळा घाटात. लेकजवळ मला जायचं होतं. कुठून असेल एंट्री? एखाद दुसरी व्हिडिओ काढून जाऊया ना इंस्टाग्रामवर रील टाकायला. एंट्री असेल का? जाऊ दे, मला नाही वाटत एंट्री. ते गेट वेट बंद होते. उगाच आपण जायचं आणि नको ते व्हायचं. जाऊ दे, नियमांचं उल्लंघन नाही करायचं आपण. पण बाईक्स होते आतमध्ये. सो गाईज आता आमची जाणारी लाईन थांबवून ठेवली आहे कारण तिथे जास्त ट्रॅफिक झालं आहे असं दिसत आहे, म्हणून इथे पोलीसवाले उभे आहेत. भूक लागली आता मला. 1 वाजत आला. 1 गाईज मी विचार करतो आता लोणावळा सोडलं तर आता लगेच माझं घर येईल म्हणजे पनवेल तर येईल. तर मी विचार करतो इकडून एक कुठेतरी राईट आहे जो डायरेक्ट जातो कर्जत साईडला. तर मी असा कर्जतवरून फिरून जायचा विचार करतो. काय बोलतात तुम्ही? कंटाळा आला घरी जायला. लवकर जातो कर्जतवरूनच जातो जरा फिरून टाइमपास. मला घरी जाऊन तरी काय करायचं, आरामात जाऊ. सो गाईज हा इथला राईट घ्यायचा आहे मला कर्जतवरून जाण्यासाठी आणि सरळ पनवेलवरून जायला. तर माझ्या अंगात मस्ती. मी जाणार कर्जतवरून फिरून मस्त. कर्जतमधून यायला पण चांगले रस्ते आहेत यार. मला वाटलं खराब असतील आतले रस्ते, पण चांगले आहेत. काही ठिकाणी पॅचेस खराब आहेत बट मस्त रस्ते आहेत. गाईज आता एक ब्रेक घेतला मी आणि म्हणजे आपला पाणी ब्रेक.
मी युजली कधी ब्रेक घेत नाही, बट आज घ्यावा लागला कारण ऊनच एवढं आहे ना, खतरनाक ऊन आहे. पूर्ण डिहायड्रेट झालं, पूर्ण डिहायड्रेट. आणि मी तुम्हाला पण सजेस्ट करेन, जर तुम्ही राईडला जात असाल ना, तर प्लीज एक पाण्याची बॉटल किंवा मग आपलं जे असतं ना हायड्रेशन पॅक कॅरी करा. कारण एवढी घाणेरडी हालत होते ना गाईस, तुम्हाला काय सांगू शकत नाही. बघा पूर्ण बॉटल मी खाली केली, बॉटलमध्ये आता पाणीच नाही राहिलं, एवढी पूर्ण भरलेली बॉटल होती, खाली केली. एवढं डिहायड्रेट व्हायला झालेलं मला. सो गाईस प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही पण कुठे राईडला जाल तर प्लीज पाणी तुमच्यासोबत कॅरी करा. आता निघूया फटाफट टुवर्ड्स जाऊ ठाण्याच्या रोडने जाऊ. मुंबई लोकल, मुंबई लोकल. हे मी आता ना नेरळ बदलापूर रोडवर आलो आहे आणि एवढी रोडची वाट लागली ना, कंटाळा आला मला. कुळगाव बदलापूर नगर परिषद. सो गाईस लास्ट व्हिडिओ जो तुम्ही बघितला त्यानंतर मी कॅमेरा बंद केला, पूर्ण एक्झॉस्ट व्हायला झालेलं. आणि मला आता असं वाटतंय की माझी मस्ती चुकीची पडली, मला भारी पडली की मी एवढं कर्जतवरून फिरून आलो. बट मी आलो आहे, पोचलो आहे गेस 4:30पर्यंत पोचलो घरी. आणि नंतर येऊन जेवून झोपलो ना, मी व्लॉग एंड करायलाच विसरलो. सो आता हा व्लॉग इथेच एंड करतो आहे मी. आणि आता रात्रीचे 8-8:30 झालेत. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल. तर चांगला वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कसा वाटला व्लॉग हे नक्की कमेंट करून मला सांगा. सी यू, बाय बाय. आता लगेच जेवतो आणि झोपतो परत. पूर्ण डिहायड्रेट झालो मी. परत एकदा रिक्वेस्ट करून घ्यायचं तुम्हाला की जर तुम्ही राईडला जात आहेत तर पाणी कॅरी करा तुमच्यासोबत. चिअर्स, बाय बाय.